नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता हा रितेश आहे, तर तो कमळीला म्हणतो की आता मी तुझ्या आईला 8 वाजता फोन करेल आणि जर मात्र तू काही केलं तर मात्र मी तुला आईला म्हणजे कायमचं गमावं लागेल म्हणून तिला धमकावतो आणि एक फोटो फ्रेम घेऊन तो कमळीच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो की हे बघ कमळी, आता हे फोटो फ्रेममध्ये घरी गेल्यानंतर पूजा वगैरे करायची आणि भिंतीला लटकून द्यायचा आणि रोज मात्र ह्या फ्रेमला नमस्कार करायचा, हात जोडायचे आणि जर तू असं केलं नाही तर याच फ्रेम मध्ये तुझ्या आईचा फोटो लागेल। योग्य वेळी मी सांगत असतो की पैसा घ्यायचा, डिग्री मिळवायची आणि लग्न वगैरे करायचं आणि असं दुसरं काही कारस्थान करायचं नाही। हे बघ अगं, तो ऋषी कुठे आहे? आणि तुला तर प्रश्न पडला असेल की मात्र ह्या माणसाला सगळं कसं माहिती असेल। मॅनेजरला म्हणतो की जा लवकर आपल्या गाडीतील आता जो काही आपला पुढचा प्लॅन आहे तर त्यांना लवकरात लवकर घेऊन या, म्हणजे आता अनिका मात्र आता ह्या रितेशला सर्व काही माहिती पुरवते। मॅनेजर लगेच जातो आणि गाडीचा दरवाजा उघडतो, तोच लगेच अनिका गाडीच्या खाली उतरते। अनिकाला बघून साहेबा, कमळी आणि निंगी यांना धक्काच बसतो। निंगीला तर मात्र फारच राग येतो, कारण हे सर्व करणारी आता ही अनिका आहे। अनिका मात्र कमळीच्या समोर येऊन आता रितेश शेजारी उभी राहते आणि हसत असते। तेव्हा रितेश म्हणतो की कळलं तुला, आता मी तुझी जी काही माहिती आहे तर ती कुठून काढली ते। तेव्हा आता मात्र ही अनिका कमळीला म्हणते की गावछाप, अगं तुला खूप हौस आहे दुश्मनी करण्याची, त्यामुळे कर तू दुश्मनी। तेव्हा तू गावाकडून आता येथे आली माझ्या लाईफ मध्ये आणि माझा ऋषी माझ्याकडून ओढून घेतला, माझ्या ऋषीला माझ्यापासून तोडलं, त्यामुळे बघ आता मी तुझा कसा बँड वाजवते, तू विचार सुद्धा करू शकणार नाही असं बँड वाजवते। तेव्हा मात्र आता हा रितेश घड्यामध्ये पाहतो आणि म्हणतो की अरे बापरे, बोलता बोलता किती वेळ गेला, 4 सुद्धा वाजून गेलेत आणि हे बघ आता 5 सुद्धा वाजत येतील, त्यामुळे तू 5 नंतर जे काही करणार होती तर ते अजिबात करायचं नाही। इथून थेट घरी जायचं आणि 8 पर्यंत आता आतमध्येच थांबायचं आणि हा रितेश सरपोदर आहे तर त्याला लढायला जायचं नाही, लढायला सुद्धा जायचं नाही, लक्षात ठेव, नाहीतर मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवील असं मात्र तो आता कमळीला धमकावतो। कमळी एकही शब्द बोलत नसते, कारण तिला खूप राग सुद्धा आलेला असतो आणि आपल्या आईची काळजी सुद्धा लागलेली असते। रितेश आणि का आता गाडीतून बसून निघून जातात तर कमळीला फारच टेन्शन येतं। कमळी आपल्या गाडीला येऊन टेकते आणि डोक्याला हात लावून उभी असते। साहेबा म्हणतो की हे बघ कमळी, ऐकून घे आणि हे बघ शांत हो कमळी, अगं शांतपणे तू काकूंचा विचार कर। कमळी आता रडत असते। काकूंना वाचवणं, काकूंना शोधून काढणं हे खूप गरजेचं आहे। त्यावरती आता निंगी म्हणते की नाही कमळी, कारण तो म्हटलेला आहे तो नक्की काकूला सोडवेल, आता आपल्याला काकूला वाचवायला जायचं आहे। मात्र समोर आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे तर ते मंदिर तिला दिसतं। कमळी लगेच मात्र आता तेथे येते आणि दर्शन घेते। कमळी हात जोडून म्हणते की हे बघा महाराज, मी आता हरलो, माझ्याच्याने नाही होणार महाराज, मला सुचतच नाही की मी नक्की काय करू। तेवढ्यात कमळीला मात्र आपल्या आबांची आठवण होते। आबा तिच्या जवळ आलेले आहेत असं तिला आठवतात आणि म्हणते की आबा, अहो एवढ्यात तू हरलीस का माझी कमळी? हे बघ कमळी, अगं महाराज सुद्धा असे हरले असते आणि त्यांनी सुद्धा असा विचार तुझ्यासारखा केला असता तर हे स्वराज्य कसं उभं राहिलं असतं। महाराजांसमोर सुद्धा किती संकट आली होती तरी सुद्धा महाराज खचले नव्हते आणि आपल्या मावळ्यासह सगळ्या मावळ्यांना आता एकत्र करून महाराजांनी आता हे स्वराज्य उभं केलं होतं। त्यांची ताकद म्हणजे हारली नव्हती। आणि हे बघ कमळी, रडायचं नाही तर लढायचं आहे आणि बोल जय भवानी। तेव्हा कमळी लगेच आता जय भवानी असं म्हणते आणि जी काही हारलेली कमळी आहे तर तिच्यामध्ये पुन्हा आता एक अशी नवीन उमेद तयार होते आणि ती अगदी ताटमानेने जय भवानी असं म्हणते। आता कमळी ठरवते की मी माघार नाही घेणार, आता खरी लढाई सुरू झालेली आहे असं म्हणते। त्यानंतर आता इकडे अनिका घरी येते। अन्नपूर्णा आजी मात्र बाबांना जेवायला घेते। पार्वती जेवायचं ताट देत असते तर लगेच आता ही अनिका म्हणते की हे बघ पार्वती, माझ्यासाठी सुद्धा घेऊन ये असं म्हणते आणि आजीला म्हणते की आजी मी एक काम करू का, मी माझ्या हाताने बाबांना भरू का आजोबांना। तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं राहून दे, तू फक्त तुझं स्वतःचं जर खाणं पिणं सगळं आहार व्यवस्थित सांभाळलं तर पुष्कळचं आहे। आणि तेवढ्यात तेथे कामिनी आणि रागिनी आलेले आहेत, त्या सुद्धा हे सर्व पाहत असतात आणि ऐकत असतात। तेवढ्यात आता ही अनिका गळ्यातील हाराला हात लावते आणि म्हणते की अगं आजी तू काय बोलतेस, मी हार वगैरे काही घातलेलं नाही। तेव्हा अन्नपूर्णा आजी तिला म्हणते की अगं वेडे, मी आहार म्हटले, म्हणजे आपण जे काही खातो पितो ना त्याला आहार म्हणतात। तेव्हा आता कामिनी म्हणते की ए अनिका,
अगं हे बघ, तुला आता फक्त कॉलेज नाही चालणार, जे तुला स्वतःचा बिझनेस किंवा व्यवसाय असं काहीतरी करायला पाहिजे, तू काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा आता रागिनी लगेच अन्नपूर्णाला म्हणते की आई, मी काय म्हणते, मला काय वाटतं, अनिकाला एखादा आपण छोटासा बिझनेस सुरू करून द्यायचा का, जे ह्या सगळ्याची ती एकमेव अशी ह्या एम्पायरची वारसदार आहे असं कामिनी म्हणते. नुसतं वारसदार असून काय उपयोग, तिला स्वतःला सिद्ध करून दाखवावं तर लागेलच. म्हणून मला असं वाटतं की तिला एखादी संधी द्यायला काही हरकत नाही. तेव्हा आता अन्नपूर्णा म्हणते की तिला आधी तिचं शिक्षण पूर्ण होऊन दे आणि प्रॉपर्टी सांभाळण्याचं जे काही ज्ञान आहे तर ते ज्ञान येऊन द्या, तिला शहाणपण यायला हवं, मग बघूयात काय करायचं आहे ते. तर कामिनी लगेच आता हे ऐकून म्हणते की हो ना, खरं आहे तुझं, परंतु हे बघ, आपण जर तिच्यावर एखादी जबाबदारी नाही टाकली, पण तिला मात्र आता हे सर्व काही सांभाळण्याची जबाबदारी कशी कळेल. हे बघ वहिनी, मी तुला असं एक सुचवेल, आणि आपण सध्या काय करूयात, अर्धी प्रॉपर्टी आहे ना, तर ती प्रॉपर्टी आपण तिच्या नावे करूयात आणि मग बघूयात ती काय करते ते. अनिकाला फारच आनंद होतो, परंतु अन्नपूर्णा आजी मात्र कामिनीकडे रागाने पाहते आणि कामिनी पुढे म्हणते की ती कशी ते हँडल कसं करायचं ते मात्र आपल्याला बघायला भेटेल, कशी सांभाळू शकते याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी तिचं ऐकून म्हणते की कामिनी, हे बघ, महाजनांच्या प्रॉपर्टीचं काय करायचं यासाठी मात्र मला तुझा सल्ला घेण्याची काही गरज नाही, ते योग्य आहे ना, तर ते मी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे तू तुझं डोकं त्यामध्ये चालू नकोस. कामिनी हे ऐकून म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर आता कमळी समोर तो फोटो असतो आणि कमळी आता विचार करते की जे काही मी करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे, मला काहीच कळेनासं झालेलं आहे. आईला त्या माणसाने किडनॅप केलेलं आहे, पण तरी सुद्धा मी त्यांच्याच विरोधात लढायचं म्हणते. आणि तेवढ्यात कमळीचं जी काही हंशकला आहे तिचं दुसरं रूप तिच्यासमोर येऊन उभं राहतं आणि म्हणतो की काय ग कमळे, तुला खूळ वगैरे लागलं की काय, अगं उरली सुरले एकुलती एक आईच तुझी राहिलेली आहे, अगं तुझ्या हट्टापायी तू तिला सुद्धा घालून बसणार आहे का. त्यावरती आता कमळी म्हणते की नाही, आबा आणि अन्नपूर्णा आजी यांची शिकवण कधीच नाही विसरणार. किंवा तिचं रूप तिला म्हणतं की अगं तुझ्या शिक्षणापायी आणि तुझ्या ह्या सगळ्या पायी मात्र तू त्यांना दावणीला बांधणार आहेत का तुझ्या आईला. अगं नक्की तुझं काय चाललं, तुझ्यासारखी वेडी पोरगी मी नाही बघितली. अगं लोक येथे तत्व सोडून आपला विचार करतात आणि तू काय तत्व लावलेलं आहे. म्हणून कमळीचं दुसरं रूप आहे तर ते कमळीला चांगलं ठिकाणावर आणतं आणि गप शाण्यासारखं वाघ घरात थांब आपल्या आईसाठी असं ती म्हणत असते. पण कमळी मात्र आपल्या शिवरायांचं जे काही आता शिकवण आहे तर ती अंमलात आणते. दुसरं रूप आहे तिला भटकवत असतं आणि म्हणतं की जर तू शहाणीसारखी वागली ना तरच मात्र तुझी आई परत घरी येऊ शकते. मुलीला काय करावं तेच काही कळत नसतं, डोक्यामध्ये खूप आता विचारांचा बाजार भरलेला असतो, डोळ्यामध्ये पाणी असतं आणि इकडे तिकडे पाहत असते. तेव्हा तिने आपल्या आईसाठी जे काही आता त्या ब्लॅक बोर्डवर आई बाबा आबा यांचं असं जे काही हे गणित लिहिलेलं असतं तर त्याकडे आता त्या नावाकडे तिचं लक्ष जातं. ती लगेच आता त्या ब्लॅक बोर्ड जवळ येते. ती आई तुळजाईला म्हणते की जे प्रश्न मला सोडवायचे होते ते तर बाजूलाच राहिले आणि हे नवीन तू काय वाढून ठेवलंस आता माझ्या पुढे. आणि तेवढ्यात तिथे सायबा आणि निगी येतात. सायबा म्हणतो की हे पग कमळी, तू जर चिडणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगतो, आता मात्र आपल्याला येथे घरी राहणं सगळ्यात सेफ आहे. परिस्थितीमध्ये किती काही झालं तरी काकी सुटायला पाहिजे. तेव्हा आता कमळी म्हणते की हो ना, आईची सुटका करावी लागणारच आहे, कारण तिला गमून मला नाही चालणार. आणि तेव्हा आता इकडे रितेश आपल्या ऑफिस मध्ये असतो. मॅनेजरला म्हणतो की 5 ला फक्त 5 मिनिट बाकी आहे. मॅनेजर म्हणतो की हो ना. तर रितेश म्हणतो की कुठे गेली ती आपल्याला धमकवणारी ती मुलगी. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो की मला नाही वाटत ती येईल म्हणून. तर रितेश म्हणतो की एक्झॅक्ट म्हणजे 8 वाजता करेक्ट तिच्या आईला तिच्या घरी सोडवा, तिच्या आईला काही त्रास व्हायला नको आणि तिच्यासाठी एवढी समज तर पुरेसी आहे, त्यामुळे ती कोणताही आगाऊपणा करायला नाही जाणार. तेव्हा तो मॅनेजर हसतो आणि म्हणतो की सर, तुम्ही मात्र त्या कमळीला ना चांगली धूळ चारली, कुठे स्वतःला शानी समजत होती. तेव्हा आता हा रितेश म्हणतो की ती तर शानी आहे, अरे तुला नाही कळालं का अजून, तू तर तिच्याकडून एक कानाखाली खाल्लेली आहे ना. आणि त्या मॅनेजरला मात्र आता त्या क्षणाची आठवण होते जेव्हा कमळीने त्याच्या कानफाडात दिलेली असते. रितेश म्हणतो की आज पहिल्यांदा कोणीतरी म्हणजे एका मुलीने मला चॅलेंज केलेलं आहे, ती बोला ना खरंच तिच्यामध्ये काय डेअरिंग आहे. तेव्हा आता हा मॅनेजर म्हणतो तिला तर आता समजलंच असेल की रितेश सरपोतदार क्या चीज आहे म्हणून ती खूप घाबरली असते. तेवढ्यात पवार धावतच येतो आणि म्हणतो की सर अहो बाहेर खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ती कमळी आणि सर बघा ना, तुम्हीच बघायला चला. आणि रितेश नेमकं घड्याळामध्ये बघतो तर तेव्हा 5 वाजलेले असतात. आणि तेवढ्यात आता रितेश बाहेर येतो तर बाहेर बंड्या निंगी कमळी हे सगळेजण मात्र आता हातामध्ये मोठमोठे आता चमचे वगैरे आणि ताट घेऊन वाजवतच येतात की बंद करा, विजेता कोचिंग क्लास बंद करा, विद्यार्थ्यांची फसवणूक बंद करा म्हणून जोरजोराने ओरडतच येतात. आता जयघोष करत आहे. आणि तेवढ्यात रितेश बाहेर येतो आणि तो अगदी रागाने शांत राहायला सांगतो. तुम्हाला अक्कल नाही का, येथे क्लास आहे कळतं ना, विद्यार्थी येथे अभ्यास करतात, त्यांना डिस्टर्ब होतं, एवढं सुद्धा तुम्हाला कळत नाही का, असे रागाने म्हणतो. आणि हे बघ कमळी, अगं मी तुला आतापर्यंत जे काही सांगितलं ते सगळं तू विसरलीस का. तेव्हा आता कमळी सुद्धा काही घाबरत नसते.
ती म्हणते की तुम्ही विसरलात का मी तुम्हाला काय म्हटले होते? संध्याकाळी 5 वाजण्याच्या अगोदर मात्र हे तुमचा क्लास आहे तो बंद करायचा, नाही तर मी माझं पाऊल उचलणार. तेव्हा आता साहेबा जोरात ओरडतो की बंद करा, बंद करा, विजेता कोचिंग क्लास बंद करा. कमळीने डायरेक्ट मोर्चाच आणलेला असतो. तेवढ्यात आता हा रितेश आहे तर खूप जोराने बास कर, बंद कर असं म्हणतो. आणि काय ग, तुला तुझ्या आईची काळजी नाही का असं विचारतो. मी म्हणते की हे बघा, हीच तर तुम्ही खूप मोठी चूक केली. आपल्या दोघांच्या लढाईमध्ये माझ्या आईला तुम्ही आता इथे आणलं आणि तुम्ही घाबरलात आणि तुम्हाला मी जिंकणार म्हणून भीती वाटली होती, पण आता मात्र मी जिंकून दाखवणारच, हे गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की मी 5 वाजता येणार म्हणून, आणि मग ठीक 5 वाजताच मी इथे आले. त्यामुळे आता मला कशाचीही भीती वगैरे नाही. आता कितीही काही झालं तरी मी लढणार, न्याय मिळवणार आणि तुमच्या ह्या विजेता कोचिंग क्लासच्या विरोधात मी मात्र उभी आहे, लक्षात ठेवा. शेवटी तुम्हाला आता मात्र झुकावं लागेलच. आणि तेवढ्यात मात्र आता हा रितेश म्हणतो, हे बघ कमळी, अगं तुला काय करता येईल ते तू करू शकते. कितीही प्रयत्न कर, कितीही उपोषण कर, परंतु काही फरक नाही पडणार. आपल्या या देशामध्ये खूप काही लोक उपोषण करत असतात पण काही फरक पडत नसतो. कोणी काहीच करत नसतं. 2-3 दिवसामध्ये आपला ताशाभाषा आहे तर तो गुंडाळतात आणि निघून जातात. तुझं सुद्धा तेच होईल. ही जी काही आता 4-5 टोळकी उभी केलेली आहेत ना तू, ती तुझी ताकद, हे तुझ्या पाठीशी उभं राहणार का खंबीरपणे? तुला एकच गंमत सांगतो, त्यापैकी सगळ्यांना जर भुका लागल्या तर सगळेजण घरी पळून जातील, लक्षात ठेव. पण कोणी तुझ्यासोबत नाही थांबणार. आणि तुला असं वाटतं की आम्ही उन्हात थांबू, पावसाच्या जे काही आता सर आहे तर त्या सहन करू, परंतु एक गोष्ट मी सांगतो, तुझ्यासोबत कोणीच थांबणार नाही. रात्र झाल्यानंतर सगळेजण घरी जातील. त्यामुळे ह्या फंदात मात्र तू पडू नकोस. इथे ज्यांना अभ्यास करायचा आहे तर त्यांना अभ्यास करून दे आणि त्यांना त्रास देऊ नको. आणि फार मोठी चूक तू करत आहे, कारण तुला जर इथेच उभं राहायचं असेल तर तू राहू शकते. तुमचे क्लास आहे तर ते दिमागात चालू असतील, ते तू काहीच करू शकत नाही. हे ऐकून कमळी म्हणते की हो का, मग आता तुम्ही चुकता, कारण आम्ही सत्याच्या बाजूने उभे आहोत. आणि सत्याच्या बाजूने नेहमी उभं राहिल्यानंतर सत्य काय आहे ते अगदी तेच घडत असतं आणि लवकरच कळेल तुम्हाला आता काय होईल ते. त्यामुळे मी तुला पुन्हा एकदा सांगतो की ही नाटकं आहे तर ती बंद कर. तुझ्याबरोबर दुसऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान करू नको, असं जेव्हा रितेश म्हणतो तेव्हा आता कमळी म्हणते की झालं का बोलू. त्यामुळे मी जे काही सांगतो ना आता माझं आहे का. तुम्ही काय म्हटलात की काही फरक पडत नाही, मग तरी सुद्धा तुम्ही इतकं का घाबरलात? रिलॅक्स. आणि तुम्हाला काय आणि किती फरक पडतो हे तुमच्या कपाळावरचा घामच तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्हाला जेवढा अगदी जोर लावायचं असेल ते तुम्ही लावू शकतात. मी सुद्धा मागे नाही हटणार. माझ्या आईला मध्ये आणून तुम्ही खूप मोठी चूक केली. त्याच आईचं शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, तुमच्या विरुद्ध आणि तुमच्या ह्या क्लास विरुद्ध आता आंदोलनाची अगदी ही सुरुवात करत आहे आणि त्याच आईला मी इथे आणून दाखवेल, हे लक्षात ठेवा. तेव्हा सगळेजण पुन्हा विद्यार्थ्यांची फसवणूक बंद करा, बंद करा असे ओरडायला सुरुवात करतात. त्यानंतर मात्र आता अजूनपर्यंत सगळेजण तेथे ऑफिसच्या बाहेरच बसलेले आहेत. शिक्षण आता जे काही आहे तर ते विक्रीच नाही असे अनेक बोर्ड लावून कमळी आता हे करत असते. आणि तेवढ्यात रितेश खिडकीतून डोकावून हे सर्व पाहत असतो. त्याला घाम फुटलेला असतो. बंडे आता निंगीला विचारतो की निंगे मला एक गोष्ट सांग, कारण आपण जे काही हे करतो तर ते व्यवस्थित करत आहोत ना. कमळी तेव्हा निंगी म्हणते की बंड्या, अरे आपली कमळी कधी चुकीचा निर्णय घेते का? जरा बघ तिच्याकडे, ती काही माघार घेईल का? कमळी मात्र दिमागात तेथे बसते. निंगी म्हणते की काही जरी झाले तरी त्या सरपोतदाराचा फडशा पाडल्याशिवाय ती काही तेथून उठणार नाही. बंड्या म्हणतो की एवढं मात्र खरं आहे निंगे. कमळीने जर एखादी गोष्ट ठरवली तर ती शेवटपर्यंत हार मानत नसते. त्यानंतर आता इकडे हा रितेश म्हणतो की हे बघा, या कमळीला ठेचल्याशिवाय माझा युगो मात्र काही आता हा म्हणजे सध्य होणार नाही. पवारांना मात्र जो काही व्हाईट बोर्ड आहे तर तो घेऊन खाली यायला सांगतो. तेव्हा आता पवार म्हणतात की ओके सर आणतो. आणि तो बाहेर कमळी जवळ येतो आणि कमळीला म्हणतो की कमळी हे बघ, अगं जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू खरंच खूप मूर्ख आणि बावट वाटली, परंतु तुला भूक वगैरे काही लागलेलं नाही ना. कमळी काहीच बोलत नसते. पण तू हुशार आहे, अभ्यासात मात्र हुशार आहे, परंतु व्यवहार ज्ञान आहे तर ते एकदम शून्य आहे. एकदम मूर्ख आहे तू, मूर्ख, आणि मूर्ख आहे तू मूर्ख. तू तर माती खातेस पण या सगळ्यांना सुद्धा माती खायला लावते. निंगी आणि बंड्याकडे बोट दाखवत म्हणतो. आणि सगळेजण बिंडोक आहेत आणि एका प्रकारची मेंढरा हात मेंढर. आणि कमळीकडे बघत म्हणतो की समोरचा खड्ड्यात पडतो, परंतु हे सगळेजण मात्र डोळ्याला पट्टी बांधून ते सुद्धा खड्ड्यात पडायला तयार आहेत. तर तेव्हा आता कमळी उठून उभी राहते आणि म्हणते की माझा आणि त्यांचा सोडा, पण तुम्हाला सारखं सारखं माझ्या समोर येऊन आता बोलावं लागतं. यावरून कळतं की कोण खड्ड्यात जाणार आहे. तेव्हा बंड्या, निंगी आणि साहेबा जोरजोराने हसायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र आता हा रितेश त्यांच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो की काय तुम्हाला खूपच हसायला येतं का? बघा, एक डॅनिश फिलॉसॉफर आहे
आहे, आता तुमच्या सगळ्यांचं वाचन किती आहे ते मला माहिती नाही. आणि त्याचं मात्र एक असं अगदी वाक्य आहे, मूर्ख ठरण्याचे त्याचे 2 मार्ग आहेत असं त्याचं म्हणणं आहे. मग ते कुठले असं सांगून तो म्हणतो की जे सत्य नाही त्यावर विश्वास ठेवणे हा पहिला मार्ग, आणि दुसरा म्हणजे ज्यावर सत्य आहे तर त्यावर विश्वास न ठेवणं. आणि तुमची सगळ्यांची ही अशी गत झालेली आहे. तर आणि हे बघा, तुम्ही नाही सुधारणार, त्यासाठी मी तुमच्यासाठी एक गंमत आणलेली आहे. आणि आता मात्र त्याचे जे काही पवार मॅनेजर आहे तर एक ब्लॅक बोर्ड घेऊन येतात, तेथे ठेवतात आणि तो कमळीला म्हणतो की हे बघ कमळी, खडू वगैरे घेतो हातामध्ये आणि म्हणतो की हे बघ हा तुझा आरसा आहे, आणि आरसा म्हणजे नक्की काय, हे तुझं मार्कशीट आहे असं समज, आणि रोज तू याच्यावरती तुझे मार्क्स लिहायचे, आणि ही तुझी टीम आहे आणि म्हणून कित्येक जण आहे म्हणून तो मोजतो, 1 2 3 असे 4 5 एवढेच तुझ्या पाठीशी आहेत ना असं विचारतो. आणि हरकत नाही, त्यासाठी आपण एक गेम खेळूयात. आणि त्या ब्लॅकबोर्डवर त्याने आता कमळी आणि रितेश हे दोघांचं नाव लिहिलेलं असतं 2 टीमा म्हणून. आणि हे बघ, आता तू जितके दिवस इथे बसणार आहे ना त्या दिवसाच्या शेवटी मात्र तू इथे मार्क्स लिहायचे, आणि बघूयात कोण जिंकत आहे ते. तेव्हा आता कमळी पुढे येते आणि म्हणते की ज्या दिवशी मी तुमच्यावर मात्र मी आता तयार झाले, उभी राहिले, त्या दिवशीच तुमच्या पराभवाला सुरुवात झालेली आहे. आणि जे काही तुम्ही आता हे प्रयत्न करत आहात ते म्हणजे आता तुमच्या ह्या पराभवाची भीती. रितेश आता अगदी राग येतो, त्याला रागाने पाहत असतो, त्याचा खूपच जळफाट होतो. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.